दीक्षाभूमीच्या अस्तित्वाचा लढा आज यशस्वी झाला। या आंदोलनात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील आहेत। आंदोलकांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये, आंदोलकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सर्वांना विश्वासात घेऊनच कार्य केलं पाहिजे, हे आज सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे। जिथे जिथे आमचे अस्मितेचे केंद्र आहेत, तिथे तिथे कुणी मालकी हक्क गाजवू नये, हे मी याआधी सुद्धा जाहीर केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी हे काम स्थगित केल्याचं जाहीर केलं। हे काम सुरू करताना सर्वपक्षीय आंबेडकरी नेत्यांची बैठक घेऊन विकास आराखडा का ठरवला नाही? मुळात त्यांना निधी देऊन रद्द करायचा असतो, म्हणूनच चुकीचे काम सुरू केलं। दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना। विकासाच्या नावाखाली दीक्षाभूमीचं अस्तित्व उद्ध्वस्त करायला निघालेल्या मनुवाद्यांचा डाव आज भीम सैनिकांनी हाणून पाडलेला आहे। या आंदोलनात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। हे आंदोलन अनेक संघटना, अनेक पक्ष आणि अनेक समाज बांधवांनी हाताळलेलं आहे। ही भावना जी आहे ती खूप महत्वाची भावना आहे आणि या भावनेतून एक संदेश सगळ्यांनी घेतला पाहिजे। दीक्षाभूमी असो आणि इतरही केंद्र असो, कुणीही आपल्या बापाची जागीर समजायचं काम करू नये, मालकी गाजवायचं काम करू नये। जेव्हा जेव्हा मालकी गाजवायची भूमिका इतरला कुणी घेतो, तेव्हा तेव्हा समाज उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही, हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालेलं आहे। या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे। समितीने आता हे काम स्थगित केलंय। विधान भवनातून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा हे काम स्थगित केलं असं जाहीर केलंय। परंतु माझा त्यांना प्रश्न आहे की 9 महिन्यापासून तुम्ही दीक्षाभूमीचं उत्खनन करताय, गुपचूप विकास आराखडा फायनल करून काम सुरू करताय, देशाचं केंद्र आहे म्हणून तुम्ही आज विधान भवनात सांगताय। पण देशाच्या केंद्राचं काम होत असताना सर्व पक्षीय बौद्ध आंबेडकरी नेते असतील, बौद्धिस्ट संघटना असतील, या सगळ्यांची सर्वपक्षीय बैठक का बोलवली नाही? इतरांच्या मुद्द्यावरती तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवता, मग त्या आरक्षणाचे मुद्दे असतील, अनेक काही मुद्दे असतील। मग दीक्षाभूमी सारख्या देशव्यापी जगातल्या सर्वात मोठ्या बौद्धिस्ट केंद्राचं विकासाचं काम होत असताना त्या ठिकाणी का सर्वपक्षीय बैठक बोलून विकास आराखडा फायनल करता आला नाही? मुळात निधी द्यायचा, चुकीचं काम करायचं आणि पुन्हा निधी त्या ठिकाणी वापरायचा नाही आणि आमच्याच माथ्यावरती मारायचं की तुम्हीच विकास करू देत नाहीत, हे धोरण आखण्यासाठीच चुकीचं काम केलं असा ऑल इंडिया पॅन्थर सेना या सरकारवरती आणि दीक्षाभूमीच्या समितीवरती आरोप करीत आहे। तुमची मानसिकताच विकासाची नसते, निधी देण्याची नसते। चुकीचं काम केलं की समाज भावना भडकतील आणि आपल्याला निधी परत घेता येतील, ही भावनाच या ठिकाणी वापरलेलं दिसतंय आणि हे एक षडयंत्र आहे, याचा आम्ही निषेध करतो। आज आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली। गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने ते पाठपुरावा करतायत, पण काम थांबत नव्हतं आणि म्हणून हा आक्रमक भूमिकेतून त्या ठिकाणी उद्रेक झालेला आहे। या उद्रेकानंतर कुणावरही पोलीस केस करण्याचा, गुन्हा दाखल करण्याचा, कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न ठिकाणल्या पोलीस यंत्रणेने करू नये, अन्यथा हे आंदोलन राज्यव्यापी होऊन याचा उद्रेक महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने देतोय।